या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। आझाद एज्युकेशन तर्फे ईद व गुढीपाडव्याच्या विशेष मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। आझाद एज्युकेशन ट्रस्ट तर्फे मागील 23 वर्षापासून हिंदू मुस्लिम एकोप्यासाठी त्योहार मिलन हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। कार्यक्रमाची सुरुवात पहलगाममध्ये जे भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध करण्यात आला व शहीद झालेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। यावेळी सुधा अळीमोर यांनी सध्या भारतामध्ये जे वातावरण निर्माण केलेले आहे त्याच्यावर भाष्य करताना सांगितले, जर भारतामध्ये हरियाली आणायची असेल तर हरी आणि अली यांना एकत्र यावं लागेल, हिंदू मुस्लिम यांना एकत्र यावं लागेल। यावेळी इंडियन मॉडेल स्कूलचे चेअरमन अमोल जोशी व सेक्रेटरी सौ सायली जोशी, माजी मुंबईचे रिटायर्ड ACP इक्बाल शेख, सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष वानकर, ज्येष्ठ नेत्या सौ विद्या लोलगे व आझाद ट्रस्टचे अध्यक्ष रियाज खरादी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। समाजातील डॉक्टर, इंजिनियर, ॲडव्होकेट, शिक्षक व कला क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। सर्व लोकांनी शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोफिस महागामी, दाऊद इरकल, समीर खरादी, अरबाज खरादी, शाहिद खरादी, शफी चितापुरे, वसीम राजा खरादी, रऊफ शेख आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर कदीर बिजापुरे यांनी केले। आमचे पत्रकार गफूर सौदागर यांची ही रिपोर्ट। सहा वर्षापूर्वी सुद्धा मी या कार्यक्रमाला आलो होतो आणि ज्या पद्धतीने हा कार्यक्रम ते गेली 23 वर्ष चालत आहेत त्याची खरी गरज कशी आहे हे सगळ्यांना आज आपल्याला कळून चुकलेलं आहे। म्हणजे आपण इतकं मोठं काम करून सुद्धा आपल्याला ते काम परत करत राहावंच लागणार आहे, कारण आपल्या देशासाठी, आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी आपण सगळे एकत्र असणं किती गरजेचं आहे वेळोवेळी आपल्याला स्वतःला लक्षात येत आहे। आज या ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षणावर जो भर दिला आहे, म्हणजे इतर कुठल्या ठिकाणच्या वेगळ्या सभा असतील तर कदाचित खूप मोठी गर्दी होती त्या सभांना, आणि आपल्याकडं ज्या प्रकारचं काम रियाजभाई करत आहेत त्याला जे लोकांना ह्याची खरीच जागृती कळालेली आहे की ह्याचं खरंच महत्त्व कळालेलं आहे अशी, त्यामुळे संख्या कधीही महत्त्वाची नसते। एक एज्युकेटेड स्त्री, एक एज्युकेटेड पुरुष किती बदल समाजामध्ये घडवू शकतो याचं उत्तम उदाहरण आज रियाजभाईंनी सांगितलेलं आहे। इथं जे पुरस्कारार्थी आहेत किंवा व्यासपीठावर सुद्धा असतील की डॉक्टर साहेब आहेत, यांनी इतकं मोठं काम जसं कोविडसारख्या काळात केलेलं आहे। म्हणजे आपण असं म्हणत नाही कधी कोविडसारखं परत येऊ नये कधी, पण कोविडसारखं मी उलट असं म्हणेन की कधीतरी 5-10 वर्षांनी यावं, म्हणजे आपल्याला कळतं की आपण सगळे एक आहेत। म्हणजे कोविड काही बघत नाही, कोविड धर्म बघत नाही, जात बघत नाही, कोणाला काही बघत नाही, गरीब श्रीमंत काही बघत नाही, सगळ्यांना बरोबर एकत्र आणतो। असं होऊ नये, पण ही वेळ आपण का आणावी? तरी खूप मोठं काम आहे। शैलीताईंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही स्कूलच्या माध्यमातून या गोष्टी खूप पुढे न्यायचा प्रयत्न करत आहोत की बाबा ही प्रत्येकाला ही जाणीव राहायला पाहिजे आणि लहान वयापासूनच आपण शिक्षणाकडे वळलं आणि एक चांगल्या पद्धतीचं निकोप समाज व्यवस्था निर्माण करू शकलो तर ते खूप महत्त्वाचं आहे। रियाजभाईंनी जसं सांगितलं की कॉर्पोरेशन सुद्धा इतकं प्रचंड मोठं खर्च करत आहे आणि मध्यंतरी माझी त्यांच्याशी चर्चा देखील झाली होती की आपण देखील कुठल्या कॉर्पोरेशनच्या स्कूल्समध्ये आपण मदत करूया, पण आता सध्या कॉर्पोरेशन परत आल्यावर 100% रियाजभाई त्याच्यात असणार आहेत आणि चांगल्या मोठ्या भूमिकेमध्ये राहतील। आणि इंडियन मॉडेल स्कूल जसं एक पोलीस पब्लिक स्कूलला सुद्धा आपण एक सामाजिक भावनेतनं चालवत आहे, तसंच निश्चितपणे आपल्या या भागामध्ये एखादी कॉर्पोरेशनच्या शाळेला निश्चितपणे IMS पूर्ण सहयोगाने एक उभं करेल एवढं मी शब्द देतो या निमित्ताने, आणि धन्यवाद सर।
त्याला मी हात लावून फक्त मम्मा म्हणणार आहे. ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना मम्मा कधी म्हणतात ते, म्हणजे हां तुम्ही म्हणता ते बरोबर आणि तुमच्या प्रत्येक कार्यात मी सहभागी आहे. सरांनी आत्ताच सांगितलं की इंडियन मॉडेल स्कूलचं धनुष्य आम्ही उचललेलं आहे, त्याला पेलायला मी पण हात लावलेला आहे. आणि तसंच धनुष्य 22-23 वर्षांपासून रियाज सरांनी सुद्धा उचललेलं आहे. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कुठलीही गोष्ट 1, 2, 5 वर्षापर्यंत कंटिन्यू करणं ही सोपी गोष्ट असती, पण ती 23-23, 24-24 वर्ष तुम्ही करताय आणि त्याला एवढे सगळं पब्लिक डिमांड म्हणजे आहे आणि सर्व लोकांनी ते छान मान्य सुद्धा केलेलं आहे. याच्यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट काहीच असू शकत नाही. सरांनी आता बोलता बोलता थोडे इमोशनल झाले, कारणही तसंच आहे. घटना पण मोठी झालेली आहे. आता सगळ्यांनी तेच बोलण्यात की अर्थ नाही आहे, कारण सगळ्यांचं मन आज त्याच दुःखाने भरलेलं आहे. पण आपण सगळ्या इथे एकत्र आहोत याचा आनंद सुद्धा सगळ्यांना आहे. आमच्या हातात जी कच्ची मडकी आलेली असतात, ज्यांना काहीही रंग रूप काहीच नसतं, तर त्यांना आम्ही घडवण्याचा प्रयत्न करणार आणि अशा घटना भविष्यामध्ये परत कधीही होऊ नये याचा सर आणि आम्ही म्हणजे एज्युकेशनल ट्रस्ट आहेत म्हणून आणि आपण सर्व मिळून प्रयत्न करणार आहोत. तर त्यामुळे सरांच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा. आता इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर लोकांनी त्यांच्या सर्व भावना व्यक्त केलेल्या आहे आणि त्यांना सर्वांनाच म्हणजे आपल्याला सर्वांना ते मान्य सुद्धा आहे. आणि खरोखरीच यासारखे कार्यक्रम अजून पुढच्या भविष्यात 25 वर्ष होत राहो. आणि सर प्रयत्न करतायत, पण या आसुरी शक्तींना आपण आपल्याजवळ ठाव द्यायचा नाहीये. आपण आत्तापर्यंत एकोप्याने राहिलेलो आहोत आणि इथून पुढं एकोप्यानीच आपल्याला राहायचंय. खराडी साहेबांच्या जवळ जर एखादं हिंदूचं घर असेल आणि त्यांच्या घरात जर काही दुःखद घटना घडली तर सगळ्यात पहिल्यांदा मदतीला कोण येणार आहे? खराडी साहेब येणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचे पाहुणे घरचे लोक जे आहेत लांब राहणारे ते येणार आहेत. त्याच्यामुळं आजच्या दिवशी, आजच्या या पावन दिवशी आपण सगळ्यांनी हाच संकल्प करायचा आहे. कितीही आसुरी शक्तींनी आपल्याला मनात काही वाईट विचार घालायचा प्रयत्न केला, किती त्यांनी वाईट गोष्टी घडवायचा प्रयत्न केला, तरी पण आपण चांगल्या विचाराचे लोक एकत्र आलेलो आहोत आणि सकारात्मक विचार करून आपण सगळे एकच राहायचे आणि या वाईट ज्या शक्ती आहेत त्यांना हाडून पाडायचा संकल्प आज आपण सगळ्यांनी इथं करायचा आहे. आजच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा देते. असाच दरवर्षी आपल्याला गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल, ईद असेल, सगळं आपल्याला मिळूनच करायचं आहे, एकत्रित राहायचं आहे. बंधू भगिनींनो, गेली 10 ते 15 वर्ष मी घरी इफ्तारीचा कार्यक्रम करते. जवळजवळ 100 लोक माझ्या घरात इफ्तारीला असतात. माझ्या घरात नमाज पढला जातो. माझ्या घरामध्ये ओमची एक खूप मोठी फ्रेम आहे आणि त्या ओमच्या फ्रेमकडं तोंड करून माझे जे काही बंधू भगिनी येतात माझ्याकडं मुस्लिम, ते नमाज पढतात. लक्षात घ्या, त्याचे फोटोही आहेत. श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराजांनी आम्हाला हेच शिकवलेलं आहे की जाती धर्माच्या ज्या काही भिंती उभ्या आहेत त्याला पाडून काढा, सगळा समाज एक करा. मग तिथं हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, ह्या सगळ्यांना योगाच्या माध्यमातून एक करा. आणि गेली 25 वर्ष आमच्या स्वतःच्या शरीराची, जीवाची, तब्येतीची पर्वा न करता संपूर्ण भारतभर आम्ही योगाच्या माध्यमातून हाच प्रचार करतोय की फक्त मानवता धर्म हाच मोठा धर्म आहे, मानवजात ही सगळ्यात मोठी जात आहे, याच्यापेक्षा मोठं काहीही नाहीये. समाज प्रबोधन होईल आणि समाज एकत्र येईल असे कार्यक्रम नेहमीच घेत असतात. दरवेळेला आम्ही त्यांचे कार्यक्रम बघत असतो. काही वेळेला त्यांनी इन्व्हाइट केलं तर निश्चित आम्ही येत असतो त्यांच्या कार्यक्रमाला. आणि आज जो कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाची खरंच या सध्याच्या पार्श्वभूमीवर गरज आहे, कारण देश कुठल्या सध्या परिस्थितीतून चाललेला आहे. आणि आज जर असे कार्यक्रम घेऊन जर आपण आपल्यातला एकोपा जर दाखवून दिला तर भविष्यात सगळ्यांपुढे हा मोठा आदर्श निर्माण होईल. आणि सोलापूरसारख्या एखाद्या छोट्याशा एरियामध्ये हा जो कार्यक्रम घेतला गेला, असाच कार्यक्रम सगळीकडे सोलापूरमध्ये प्रत्येक एरियामध्ये भले हिंदू राहू देत, भले मुस्लिम राहू देत, दोन्ही बांधवांनी मिळून हा कार्यक्रम घेतला पाहिजे आणि समाज प्रबोधन केलं पाहिजे. आणि याची खरोखर गरज आहे. आपल्या आज ज्यांना पुरस्कार मिळत आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि रियाजबाईंच्या अशा कार्यक्रमाला कायमच आमच्या शुभेच्छा आहेत. एक 5 वर्षांपूर्वी की जसे इफ्तार पार्ट्यांचं आयोजन होतं तसं दिवाळीमध्ये दिवाळी फराळाचं काय आयोजन होत नाही. त्यामुळे 5 वर्षांपूर्वी मी दिवाळीच्या फराळाचं आयोजन केलं होतं मुस्लिम बांधवांसाठी. मला वाटतं 2 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीच्या दिवाळीच्या फराळाच्या कार्यक्रमामध्ये
मुस्लिम समाजातील सर्व धर्मगुरू, नामांकित व्यक्ती अशा सर्वांना मी निमंत्रित केलेलं होतं. मला वाटतं जवळपास 100 लोक आलेले होते त्या कार्यक्रमाला. रियाज खरादी साहेबसुद्धा आलेले होते आणि रियाज खरादी साहेबांनी सांगितलं की असे कार्यक्रम खूप कमी होतात आणि अशा कार्यक्रमामुळे जे काही द्वेष निर्माण केलेला असतो तो कुठेतरी पुसण्यास मदत होत असते. त्यामुळं आजच्या कार्यक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने दोन्ही समाजांनी एकत्रित येण्याची गरज आहे आणि ती गरज रियाज खरादी यापुढे पूर्ण करत राहतील. आज ईद व गुड़ी पड़वा ऐसा दोनों सन एकत्र त्यौहार मिलन कार्यक्रम रखा गया था. आज के मुल्क के हालात को मद्देनज़र रखते हुए हमने ये प्रोग्राम रखा है. पिछले 23 साल से हम त्यौहार मिलन का कार्यक्रम करते आ रहे हैं. इसका एक ही मकसद है कि शहर में अमन व शांति बनाए रखे और जो लोगों के बीच जो नफरत पैदा हो रही है ये दिलों में से नफरत दूर कर मोहब्बत की दुकान चलाने का काम आज़ाद एजुकेशन ट्रस्ट कर रहा है. आज पुलवामा में जो भयानक हमला हुआ उस हमले की हमने निंदा की, उसका निषेध किया. इस्लाम आतंकवाद की तालीम नहीं देता. इस्लाम ये शांति का संदेश देने वाला है और कोई भी मुसलमान अगर वो पक्का मुसलमान है तो धर्म पूछकर मारने वाला कभी भी मुसलमान नहीं हो सकता. ये जानबूझकर षड्यंत्र रचा गया है. ये जो दो समाजों में नफरत फैलाने का काम जो लोग कर रहे हैं, दोनों तरफ के जो कट्टरवादी हैं, सरकार को चाहिए कि दोनों कट्टरवादियों पर नज़र रखे, दोनों तरफ के कट्टरवादियों पर नज़र रखे और मुल्क में अमन व शांति बनाए रखने के लिए जो भी हो सकता है सरकार वो कदम उठाए. हम सब आपके साथ हैं. मुसलमान कभी गद्दार नहीं हो सकता और मुल्क का गद्दार तो बिल्कुल नहीं हो सकता. वतन के दुश्मनों को हम हमदम नहीं रखते. वतन के दुश्मनों को हम हमदम नहीं रखते. अपने मुल्क से ऊंचा कोई परचम नहीं रखते. शौक से तलाशी ले लो हमारे घरों और मदरसों की. जहाँ पर कुरान रखते हैं वहाँ पर बम नहीं रखते. कुरान और हमारे नबी ने जो शांति का संदेश देने के लिए इस धरती पर उतारे गए थे, हम लोगों से यही कहना चाहेंगे कि मुसलमान इस देश को चाहने वाला है, इस देश पर प्यार करने वाला है, अपनी जान लुटाने वाला है. आपने देखा कि जिस तरह हमारे हिंदू भाइयों को शहीद किया गया पहलगाम में, उसी तरह वहाँ के कश्मीरी मुसलमानों ने अपनी जान लगाकर उन हमारे हिंदू भाइयों की हिफाजत की, उनकी मेहमान नवाजी की. ये कश्मीर के सीने पर हमला है. कोई भी कश्मीरी ये ऐसा काम नहीं कर सकता है. ये पाकिस्तान अगर ये काम कर रहा है तो पाकिस्तान पर हमला कर एक बार का पूरा मसला हल कर दो. हमें ऐसे मुल्क की बिल्कुल ज़रूरत नहीं है जो अगर हमारे मुल्क में अमन व शांति बिगाड़ने का काम करता है, उस मुल्क को मिटाना चाहिए. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.